आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो थोडा जुना आहे. म्हणजेच गजानन महाराज प्रकट दिन होता ना, त्या दिवशीचा आहे. त्या दिवशी मी पिठलं भाकरी बनवली होती, मक्याची भाकरी बनवली होती. सकाळीच आधी मठात वगैरे जाऊन आलो. प्रकट दिन हा संडेलाच आला होता, त्याच्यामुळे अगदी निवांत होतो. आणि मग छानपैकी देवळातून आल्यानंतर हा जेवणाचा बेत केला. गोडामध्ये शेवयाची खीर केली, भज्या केल्या, मूग डाळीच्या पापड आणि पिठलं, डाळ होती, गोडी डाळ, चटणी, हे सर्व जेवण केलं. आणि सध्या व्लॉग आज काही शूट नाही केलं, कारण की माझी थोडी गावी जाण्याची घाई गडबडसुद्धा आहे. आता पुढील तुम्हाला व्लॉग दिसणार आहेत माझ्या गावचे. मी चालले आहे पालखीसाठी माझ्या गावी कोकणात. तुमच्यापैकी ना बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, तर होळी तर झाली आहे, मग आता काय कोकणात? तर आता म्हणजे खरी मजा आहे, कारण की आमचे ना होळीनंतर ग्रामदेवता पालखीतून बाहेर पडते आणि ती घरोघरी आम्हाला भेटायला येते. मग आम्ही कसं इथे राहणार? तर मी निघाले कोकणात, म्हणजे चिपळूणला विळम गावी. तर पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे माझ्या गावचे. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड स्टे ट्यून.